Hello students, good morning to all of you. तर गेल्या वर्षी जेव्हा तुमच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झालेली होती त्यावेळेस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन लेक्चर सुरू झाले होते. तर ज्यावेळेस ऑनलाईन लेक्चर सुरू होते त्यावेळेस मी तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक शिकवित होतो आणि तो टॉपिक होता बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर 11वीच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ह्या टॉपिकमधले जे कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट्स जर क्लिअर झाले, या टॉपिकमधले कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर आपल्याला 12वीचा स्टडी हा सोपा होईल. दॅट मीन्स ॲज कन्सर्न टू 12th सायन्स दिस टॉपिक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तर 12वीमधले जे काही कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट्स समजण्यासाठी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण हा जो टॉपिक आहे तो हा टॉपिक आपण परत एकदा स्टडी करायला स्टार्ट करूया. सो लेट्स स्टडी द टॉपिक बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर आता हा जो टॉपिक आहे तर ह्या टॉपिकमध्ये केमिस्ट्री हा वर्ड आलेला आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर याच्यामध्ये केमिस्ट्री हा वर्ड आला आहे. तर केमिस्ट्रीची डेफिनेशन करायची झाली तर ती डेफिनेशन आपण अशी करू शकतो. सो केमिस्ट्री इट इज नथिंग बट इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. विज्ञानाची अशी शाखा. सो द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ composition, structure and properties of matter and the reaction by which one form of matter may be converted into another form. तर केमिस्ट्रीची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल. सो इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. केमिस्ट्री ही विज्ञानाची शाखा आहे की ज्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो. विच डील्स विथ द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे पदार्थ. म्हणजे पदार्थाचं कंपोजिशन कसं आहे, पदार्थाचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा पदार्थाचे गुणधर्म दॅट इज प्रॉपर्टीज कशा प्रकारचे आहेत ह्याचा अभ्यास या केमिस्ट्रीमध्ये केला जातो. So the branch of science which deals with the study of composition, structure and properties of matter and the reaction by which one form of matter may be converted into another form. आणि ज्या अभिक्रियांद्वारे पदार्थाचा एक फॉर्म हा दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो, तर अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शनसुद्धा ह्या केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला जातो. तर परत एकदा डेफिनेशन आपण रिवाईज करूया. सो केमिस्ट्री इट इज नथिंग बट इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ composition, structure and properties of matter and reaction by which one form of matter may be converted into another form. तर अशा प्रकारे ही केमिस्ट्रीची डेफिनेशन आपल्याला करता येईल. तर आता ही जी केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे तर त्याच्या प्रामुख्याने 3 ब्रँचेस आहेत. सो 3 मेन ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री आर फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीच्या प्रामुख्याने 3 मेन ब्रँचेस आहेत. तर त्या 3 मेन ब्रँचपैकी एक आहे फिजिकल केमिस्ट्री.
आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय केलं जातं? सो इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ थिअरीज, लॉज अँड प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्रीची अशी शाखा की ज्या शाखेमध्ये केमिस्ट्रीच्या संदर्भात असणारी थिअरी किंवा केमिस्ट्रीला रिलेटेड असणारी थिअरी, लॉज, प्रिन्सिपल याचा अभ्यास केला जातो, त्याला फिजिकल केमिस्ट्री म्हणायचं. त्यानंतर दुसरी मेन ब्रँच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? सो इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of chemistry of elements other than carbon and their compounds. तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीची अशी शाखा की ज्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? सो केमिस्ट्री ऑफ एलिमेंट्स अदर दॅन कार्बन. कार्बन व्यतिरिक्त इतर जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचा अभ्यास ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्या ब्रँचला काय म्हणायचं? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ केमिस्ट्री ऑफ एलिमेंट्स अदर दॅन कार्बन अँड देअर कंपाऊंड्स. म्हणजे कार्बन किंवा कार्बनपासून बनलेले कंपाऊंड्स यांच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचा स्टडी ह्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. आणि तिसरी केमिस्ट्रीची महत्त्वाची शाखा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही एक अतिशय महत्त्वाची ब्रँच आहे केमिस्ट्रीची. तर त्याची डेफिनेशन कशी करता येईल? सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज नथिंग बट केमिस्ट्री दॅट डील्स विथ reactions of compounds of carbon. So chemistry that deals with reaction of compounds of carbon. म्हणजे कार्बन किंवा कार्बनपासून बनलेले जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्या रिॲक्शनचा अभ्यास ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. So chemistry that deals with reaction of compounds of carbon. कार्बनपासून जे काही कंपाऊंड्स बनतात त्या कंपाऊंडच्या रिॲक्शन्स ज्या ब्रँचमध्ये स्टडी केलं जातं त्याला काय म्हणायचं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची दुसरी डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. वेगळ्या प्रकारे सुद्धा आपण डेफिनेशन करू शकतो केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. जे कार्बनपासून बनलेले जे काही कंपाऊंड्स आहेत किंवा जी काही संयुगे आहेत यांचा अभ्यास ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा केमिस्ट्रीच्या ब्रँचेस आहेत. किंवा त्याच्याही पुढे आणखी वेगळ्या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस जर सांगायचे असतील तर ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे, इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे किंवा ड्रग केमिस्ट्री आहे, मेडिसिनल केमिस्ट्री आहे. तर अशा प्रकारेसुद्धा ह्या केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असलेल्या पाहायला मिळतील. परंतु तीन मेन ब्रँच कुठले आहेत? फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर आता आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. तर आता केमिस्ट्री जी आहे तो केमिस्ट्री प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर डेली लाईफ. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केमिस्ट्री अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असलेलं पाहायला मिळेल. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला सांगता येईल इंजिनिअरिंग फील्ड असेल
तर ह्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये लागणारे जे काय इसेन्शियल मॅटर आहेत, फॉर एक्झाम्पल आयर्न लोखंड असेल, स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल, झिंक असेल किंवा ॲलॉईज म्हणजे धातूंचं संमिश्र, तर हे जे आहेत ते केमिस्ट्रीमुळं आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये सुद्धा केमिस्ट्री अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असलेलं पाहायला मिळेल. किंवा ड्रग्ज, त्यालाच आपण थोडक्यात मेडिसिन म्हणूया. तर ड्रग्ज किंवा मेडिसिन जे तयार होतात ते सुद्धा वेगवेगळ्या केमिकल्सपासून तयार होतात. किंवा फूड सेक्टर जे आहे, तर त्या फूड सेक्टरमध्ये सुद्धा जे काही फूड मटेरियल आहे ते फूड मटेरियलसुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून बनलेलं पाहायला मिळेल. म्हणजे तिथंसुद्धा फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा केमिस्ट्री आहे. किंवा एनर्जी घेतली तर तिथंसुद्धा ही केमिस्ट्री आहे. सो मेजर सोर्स ऑफ एनर्जी आर पेट्रोलियम, कोल, नॅचरल गॅसेस एक्सेट्रा, and all are combustible chemicals. तर एनर्जीचे काही मेन सोर्स आहेत, मेजर सोर्स ऑफ एनर्जी पेट्रोलियम आहे, कोल आहे, नॅचरल गॅस आहे. तर हे कंबस्टिबल केमिकल्स आहेत आणि हे सर्व केमिस्ट्री ह्या विषयामध्ये अभ्यासले जातात. Thus, chemistry plays very important role in our daily life. So, we need to study chemistry because of its great importance to the life. आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये केमिस्ट्री अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करत असलेलं पाहायला मिळेल. तर त्यामुळे ह्या केमिस्ट्रीचा स्टडी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. तर ह्या कोरोनावरती सुद्धा जी काही मेडिसिन्स आहेत, तर ती मेडिसिन्स बनत असताना हे वेगवेगळ्या केमिकल्सपासून बनवली जात आहेत. म्हणजे केमिस्ट्री अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करत असलेलं पाहायला मिळेल. तर आपण थोडंसं इंट्रोडक्शनमध्ये आपण केमिस्ट्री कसं महत्त्वपूर्ण आहे हे आपण स्टडी केलं. देन आफ्टर स्टडिंग इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक, नाउ वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट आर्टिकल, अँड दॅट आर्टिकल इज structural representation of organic molecules. आता ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं ते आपण स्टडी करूया. सो लेट स्टडी स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल्स. सो स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ए मॉलिक्यूल shows all the constituent atoms denoted with their symbols and all covalent bonds therein represented by a dash. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला काय सांगतं. सो स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ए मॉलिक्यूल शोज, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला दाखवतं. काय दाखवतं? So structural formula of a molecule shows all the constituent atoms denoted with their symbols and all covalent bonds represented by a dash. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला काय दाखवतं? तर त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स जे आहेत ते कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स त्यांच्या सिम्बॉलनं रिप्रेझेंट केलेले असतात आणि त्या ॲटममध्ये जो काय कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड हा डॅश न दर्शवलेला असतो. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल.
So structural formula of methane is as like this. तर मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला घेतला तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे. सो दिस इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन. तर आता ह्या मिथेनमध्ये काय आहे, तर कार्बन जो आहे तो कार्बनचा सिम्बॉल सी आहे. कार्बन हा ॲटम आहे तर त्याचा सिम्बॉल सी आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये कार्बनचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल रिप्रेझेंट केला आहे. त्यानंतर ह्या कार्बनला 4 हायड्रोजन जॉईन झाले आहेत आणि ते जॉईन होत असताना कोव्हॅलेंट बॉन्ड जॉईन झाले. त्यामुळं कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, डॅश. स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, तर जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचे त्याच्यामध्ये सिम्बॉल्स असतात आणि ॲटममध्ये जो काय कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड डॅशनं रिप्रेझेंट केलेला असतो. त्यानंतर लेट्स स्टडी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता हे झालं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण स्टडी करूया. सो दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ मिथेन. मिथेनचं हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. तर आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये काय असतं, द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ ऑल ॲटम्स आर शोन ॲज डॉट अराउंड देम. तर जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनना ह्या इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं असतं. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनने दाखवलेले असतात आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे कशाला दाखवलेले असतात, डॉट. म्हणजे ॲटमच्या भोवताली डॉट, त्याद्वारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला दाखवलेले असतात. सो 2 dots drawn in between 2 atoms indicate one covalent bond between them. तर आता इथं ह्या कंपाऊंडमध्ये, ह्या मिथेनमध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांच्या दरम्यान 2 बॉन्ड्स आहेत. तर हे 2 बॉन्ड म्हणजेच काय असतात, एक कोव्हॅलेंट बॉन्ड. 2 dots, कार्बन आणि हायड्रोजनमध्ये 2 डॉट्स आहेत. तर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये 2 डॉट्स आहेत म्हणजे काय, 2 dots drawn in between 2 atoms, that is carbon and hydrogen, indicate one covalent bond. तर अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण इथे ह्या मिथेनचं स्टडी केलं. तर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपण रिप्रेझेंट केल्यानंतर किंवा स्टडी केल्यानंतर आता नेक्स्ट आर्टिकल आपण स्टडी करूया. अँड दॅट आर्टिकल इज कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला स्टडी करायचा आहे. आता कंडेन्स्ड फॉर्म्युला ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी काय करायचं आहे, तर कंडेन्स्ड फॉर्म्युला जो आहे तो कंडेन्स्ड फॉर्म्युलाचं मिनिंग किंवा कंडेन्स्ड फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करायचा की आपल्याला इथं ह्या आर्टिकलमध्ये स्टडी करायचं आहे. So the structural formula can be further simplified with hiding of some or all covalent bonds and indicating the number of identical groups attached to atom by subscript. बघा लक्षात येते का. तर कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजेच काय, तर स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचं ते सिम्प्लिफिकेशन. So structural formula can be simplified by using condensed formula. Structural formulaचं simplification ह्या condensed फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. So structural formula can be simplified with hiding of some or all the covalent bonds. तर ॲटममध्ये 2 ॲटमच्या दरम्यान जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत त्या कोव्हॅलेंट बॉन्डला हाईड करायचं आहे, म्हणजे दाखवायचे नाही किंवा सर्वच कोव्हॅलेंट बॉन्ड दाखवायचे नाहीत.
किंवा काही कोव्हॅलेंट बॉन्ड दाखवायचे आणि काही कोव्हॅलेंट बॉन्ड दाखवायचे नाहीत. तर अशा प्रकारे हे कंडेन्स्ड फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. किंवा आणखीन काय पाहायला मिळतं, इंडिकेटिंग द नंबर ऑफ आयडेंटिकल ग्रुप्स अटॅच्ड टू ॲटम बाय सबस्क्रिप्ट. तर एखादा ॲटमला आयडेंटिकल ग्रुप्स अटॅच झाले असतील तर ते सबस्क्रिप्टनं दाखवायचे. सो द रिझल्टिंग फॉर्म्युला इज नोन ॲज कंडेन्स्ड फॉर्म्युला. तर अशा प्रकारचा हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला म्हणजे काय असतो, दॅट इज द कंडेन्स्ड फॉर्म्युला. लक्षात घ्या, कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे काय, स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॅन बी सिम्प्लिफाईड. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा सिम्प्लिफाय केलेला असतो. कसं सिम्प्लिफाय केलेला असतो, बाय हायडिंग सम ऑर ऑल कोव्हॅलेंट बॉन्ड्स. तर ॲटमच्या दरम्यान जे कोव्हॅलेंट बॉन्ड असतात त्या कोव्हॅलेंट बॉन्डपैकी काही बॉन्ड दाखवले जात नाहीत किंवा सर्वच्या सर्व कोव्हॅलेंट बॉन्डसुद्धा दाखवले जात नाहीत. आणि ॲटमला जे ग्रुप्स किंवा जे आयडेंटिकल ग्रुप्स अटॅच झाले असतात त्यांना सबस्क्रिप्टने रिप्रेझेंट करायचं. आता हे अंडरस्टँड करण्यासाठी एक एक्झाम्पल घ्या. कन्सिडर कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ इथेन. आता इथेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला कसा आहे, तर कंडेन्स्ड फॉर्म्युला हा इथेनचा CH3CH3 असा. म्हणजे ह्या कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम अटॅच झाले आहेत. तर ते 3 हायड्रोजन अटॅच झालेले न दाखवता डायरेक्ट फक्त CH3 लिहायचा. आणि दुसरा एक ग्रुप आहे CH3 आणि ह्या 2 CH3 ग्रुपमध्ये एक कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तेवढाच फक्त दाखवायचा, म्हणजे CH3-CH3. किंवा 2 CH3 दरम्यान मध्ये जो डॅश आहे तो डॅश दाखवला नाही तरी चालतो, म्हणजे फक्त काय CH3-CH3. तर हे जे फॉर्म्युला आहेत स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याचं सिम्प्लिफिकेशन ह्या कंडेन्स्ड फॉर्म्युल्यानं केलेलं असतं. सो हिअर वी फिनिश द मीनिंग ऑफ कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युलाचं मिनिंग काय आहे ते इथं आपण स्टडी केलं. आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टडी करायचं आहे. सो नेक्स्ट वन इट इज बॉन्ड लाइन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. आता पुढचा आर्टिकल आहे बॉन्ड लाइन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. बॉन्ड लाइन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला म्हणजे काय ते आता आपल्याला स्टडी करायचं आहे. सो लेट स्टडी बॉन्ड लाइन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. So in this representation a molecule or in this representation of a molecule symbols of carbon and hydrogen are not written. तर आता बॉन्ड लाइन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये काय असतं, सो इन धिस रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं असतं, सिम्बॉल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटन. तर बॉन्ड लाइन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये कार्बन किंवा हायड्रोजनचा सिम्बॉल हा रिप्रेझेंट केला जात नाही. सिम्बॉल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट रिटन. त्यानंतर आणखी काय, सो द intersection of lines denotes carbon atom bonded to appropriate number of hydrogen which satisfy the tetravalency of carbon. तर आता परत एकदा आणखी मी रिपीट करतो. आपण कुठला आर्टिकल स्टडी करतोय, बॉन्ड लाइन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. तर ह्या बॉन्ड लाइन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन कसं असतं, सो इन सच फॉर्म्युले सिम्बॉल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आर नॉट रिटन. तर ह्या बॉन्ड लाइन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये कार्बन आणि
हायड्रोजनचे सिम्बॉल लिहिले जात नाहीत. त्यानंतर हे जे फॉर्म्युला आहेत ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो टर्मिनल असतो, झिगझॅग लाईनचा जो टर्मिनल असतो तो म्हणजे काय असतो, मिथिल ग्रुप असतो. त्यानंतर इंटरसेक्शन ऑफ लाईन डिनोट्स carbon atom bonded to appropriate number of hydrogen which satisfy the tetravalency of carbon atoms. तर ठीक आहे, हे थोडंसं सोप्या पद्धतीनं अंडरस्टँड करून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. सो फॉर एक्झाम्पल प्रोपेन. आता प्रोपेन जे आहे ह्या प्रोपेनचा झिगझॅग फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करता येतो बा. तर प्रोपेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे CH3CH2CH3. प्रोपेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला काय आहे, CH3CH2CH3. आता याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला इंडिकेट करायचा आहे. तर बॉन्ड लाईनमध्ये टर्मिनल ग्रुप्स असतात, म्हणजे शेवटचे जे ग्रुप्स असतात ते ग्रुप्स कुठले असतात, CH3. मग इथून हा सुरुवात केला म्हणजे सुरुवात जी आहे ती सुरुवात CH3. त्यानंतर इथं मध्ये काय असणार आहे, CH2 आणि नंतर कशाला एंड झालेला असणार आहे, CH3. म्हणजे टर्मिनलला CH3, ह्या टर्मिनलला CH3 आणि मध्यभागी पण कार्बन ॲटम आहे, परंतु कार्बन हा टेट्राव्हॅलेंट नेचरचा असतो म्हणून त्याच्यावरती 2 हायड्रोजन्स आहेत. तर प्रोपेनचा जो झिगझॅग फॉर्म्युला आहे तो झिगझॅग फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे. आता एखाद्या मॉलिक्यूलमध्ये हेटेरो ॲटम असेल, हेटेरो ॲटम म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त. तर हेटेरो ॲटम असेल तर तिथं काय केलं जातं बघा. सो हेटेरो ॲटम or hydrogen atom bonded to heteroatom are written clearly. आता एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये हेटेरो ॲटम आहे, हेटेरो ॲटम म्हणजे काय, अदर दॅन कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन सोडून जर एखादा ॲटम असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये तर त्याला हेटेरो ॲटममध्ये म्हणूया. तर हेटेरो ॲटम किंवा ह्या हेटेरो ॲटमला बॉन्ड झालेला हायड्रोजन ॲटम बॉन्डेड टू हेटेरो ॲटम. हेटेरो ॲटम और हायड्रोजन ॲटम बॉन्डेड टू हेटेरो ॲटम आर रिटन क्लिअरली. तर हे मात्र क्लिअरली दाखवले जातात. तर हेटेरो ॲटम किंवा हेटेरो ॲटमला अटॅच झालेले हायड्रोजन मात्र हे क्लिअरली दाखवले जातात. आता त्यासाठी एक एक्झाम्पल आपण घेऊया. तर C2H5OH हे कंपाऊंड घेतलं, त्याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. आता C2H5OH याच्यामध्ये O हा हेटेरो ॲटम आहे. कार्बन आणि हायड्रोजन व्यतिरिक्त जे ॲटम असतात त्याला आपण हेटेरो ॲटम म्हणूया. म्हणजे C2H5OH मध्ये O हा हेटेरो ॲटम आहे. मग O वरती जो H आहे तो H सुद्धा सिम्बॉलला दाखवायचा. मग आता इथं C2H5OH, C2H5 म्हणजे CH3CH2, C2H5 म्हणजे काय, CH3CH2. मग इथं हा टर्मिनल जो आहे तो टर्मिनल पॉईंट म्हणजे काय, CH3. त्यानंतर इथं मध्यभागी काय असणार आहे, CH2, CH3CH2 आणि एंडला हेटेरो ॲटम आहे, त्या हेटेरो ॲटमला H अटॅच आहे म्हणजे ते दोन्ही लिहायचे सिम्बॉल OH. तर अशा प्रकारे हा झाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला और इट इज कॉल्ड ॲज झिगझॅग फॉर्म्युला. तर आपण इथं आत्ता C2H5OHचा झिगझॅग फॉर्म्युला अशा प्रकारचा हे आपण अभ्यासलं. किंवा
प्रोपेन घेतलं तर त्या प्रोपेनचा अशा प्रकारचा झिगझॅग फॉर्म्युला आहे, हे ह्या आर्टिकलमध्ये आपण स्टडी केलं. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल स्टडी करायचं आपल्याला. सो नेक्स्ट आर्टिकल इज ड्रॉइंग द मॉलिक्यूल इन 3 dimension, drawing the molecules in 3 dimensions. मॉलिक्यूल 3 dimensions मध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सो ड्रॉइंग द मॉलिक्यूल्स इन 3 dimensions. So 4 different methods are used to represent 3 dimensional molecule on plain paper. तर प्लेन पेपरवरती 3 dimensional मॉलिक्यूल रिप्रेझेंट करायचं असेल तर 4 मेथड वापरले जातात. सो 4 different methods are used to represent 3 dimensional molecules on plain paper. 3 dimensional मॉलिक्यूल हे प्लेन पेपरवरती रिप्रेझेंट करायचं असेल तर 4 मेथडचा वापर केला होता. त्यातली पहिली मेथड आपण आता स्टडी करूया. सो लेट्स स्टडी द फर्स्ट मेथड अँड दॅट मेथड इज वेज फॉर्म्युला. वेज फॉर्म्युला. आता 3 dimensional मॉलिक्यूल प्लेन पेपरवरती रिप्रेझेंट करायचा आहे तर तो आपल्याला ह्या व्हेज फॉर्म्युल्यानं रिप्रेझेंट करता येतो. आता वेज फॉर्म्युला कशा प्रकारचा आहे बघा. सो 3D व्ह्यू ऑफ ए मॉलिक्यूल. 3D व्ह्यू ऑफ ए मॉलिक्यूल ऑन प्लेन पेपर. 3D व्ह्यू of a molecule on plain paper is represented by single bonds. So 3D view of molecule on plain paper is represented by single bond. So single bond are nothing but, आता हे जे सिंगल बॉन्ड्स आहेत ते सिंगल बॉन्ड्सचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं बा. सो वन्स अगेन आय एम गोइंग टू रिपीट द सेंटेन्स. 3D व्ह्यू ऑफ ए मॉलिक्यूल ऑन प्लेन पेपर. 3D व्ह्यू ऑफ ए मॉलिक्यूल ऑन प्लेन पेपर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय सिंगल बॉन्ड्स. तर हे सिंगल बॉन्ड दाखवता येतात. दे कॅन बी रिप्रेझेंटेड बाय सिंगल बॉन्ड्स using solid wedge line, then dashed wedge line and normal line. तर 3 dimensional स्ट्रक्चर प्लेन पेपरवरती रिप्रेझेंट करत असताना जो सिंगल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड कसा रिप्रेझेंट करता येतो. सॉलिड व्हेज लाईनने रिप्रेझेंट करता येतो, डॅश्ड व्हेज लाईनने रिप्रेझेंट करता येतो किंवा सिम्पली नॉर्मल लाईनने तो रिप्रेझेंट करता येतो. सो ए सॉलिड व्हेज इज यूज. तर आता सॉलिड व्हेज जे आहे ते सॉलिड व्हेज कशासाठी वापरलं जातं. सो सॉलिड व्हेज इज यूज्ड. सॉलिड व्हेज इज यूज्ड टू रिप्रेझेंट. Solid wedge is used to represent a bond projecting up from the paper towards reader. तर 3 dimensional स्ट्रक्चर जे आहे ते 3 dimensional स्ट्रक्चर प्लेन पेपरवरती रिप्रेझेंट करत असताना आपण सॉलिड व्हेज लाईनचा वापर करू शकतो. तर सॉलिड व्हेज लाईन आपल्याला काय दाखवतात. बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर टुवर्ड्स रीडर. तर पेपरपासून जो बॉन्ड रीडरकडे प्रोजेक्ट झालेला असतो तो बॉन्ड सॉलिड व्हेज लाईनने रिप्रेझेंट करायचा. त्यानंतर
दुसरी लाईन आहे डॅश्ड व्हेज लाईन. आता डॅश्ड व्हेज लाईन जी आहे, डॅश्ड व्हेज लाईन अशा प्रकारची आहे. तर डॅश्ड व्हेज लाईन काय, सो बॉन्ड गोईंग बॅकवर्ड, बॉन्ड गोईंग बॅकवर्ड. आता डॅश्ड व्हेज लाईन म्हणजे काय, बॉन्ड गोईंग बॅकवर्ड बिलो द प्लेन ऑफ पेपर अवे फ्रॉम द रीडर. तर रीडरपासून जो दूर गेलेला बॉन्ड आहे किंवा जो बॅक साईडला गेलेला बॉन्ड आहे त्यासाठी डॅश्ड लाईन वापरायची. आणि त्याच्यानंतर सिंगल बॉन्डचं रिप्रेझेंटेशन आपल्याला नॉर्मल लाईनने सुद्धा करता येतं. तर नॉर्मल लाईन कशासाठी, सो बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर. तर प्लेन ऑफ पेपरमध्ये किंवा प्लेनमध्ये जे असलेले बॉन्ड्स आहेत, प्लेनमध्ये असलेले जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड दाखवण्यासाठी कुठली लाईन वापरायची, नॉर्मल लाईन. सॉलिड व्हेज लाईन कधी, बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर टुवर्ड्स द रीडर, बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर टुवर्ड्स रीडर. त्यानंतर डॅश्ड लाईन कधी, बॉन्ड गोईंग बॅकवर्ड, बॉन्ड गोईंग बॅकवर्ड बिलो द प्लेन. आणि नॉर्मल लाईन कधी वापरायची, नॉर्मल लाईन वापरत असताना ती कधी वापरायची आहे, तर नॉर्मल लाईन कशी वापरायची आहे, बॉन्ड इन द प्लेन ऑफ पेपर. तर एखादे जे बॉन्ड्स प्लेनमध्ये आहे ते प्लेनमध्ये असलेले बॉन्ड्स दाखवण्यासाठी नॉर्मल लाईन वापरायची आहे. तर इथे एक व्हेज फॉर्म्युला आपण कन्सिडर करूया. सो कन्सिडर द व्हेज फॉर्म्युला ऑफ मिथेन. हा मिथेनचा व्हेज फॉर्म्युला आहे. तर आता ह्या व्हेज फॉर्म्युल्यामध्ये आपण ज्या नॉर्मल लाईन दाखवतो ते हे दोन लाईन्स आहेत, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. तर हे जे दोन बॉन्ड्स आहेत, हे बॉन्ड्स म्हणजे काय, बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर. हे दोन नॉर्मल लाईन दाखवले, सी आणि एचमध्ये नॉर्मल लाईन आहे, हे बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ पेपर. त्याच्यानंतर दुसरं जे रिप्रेझेंटेशन आहे तर ते दुसरं रिप्रेझेंटेशन ह्या सी आणि एचमध्ये सॉलिड व्हेज लाईन आहे. आता ह्या सी आणि एचमध्ये सॉलिड व्हेज लाईन आहे म्हणजे काय, बॉन्ड प्रोजेक्टिंग अबाउट द पेपर. तर पेपरच्या वरच्या बाजूला किंवा रीडरच्या बाजूला आलेला तो बॉन्ड आहे. त्यानंतर ह्या फॉर्म्युल्यामध्ये परत तिसरी लाईन आहे, तर ही जी लाईन आहे डॅश्ड व्हेज लाईन. तर हे म्हणजे काय, सो बॉन्ड गोईंग बिलो द पेपर, पेपरच्या खालच्या बाजूस गेलेला तो बॉन्ड आहे. तर अशा प्रकारे व्हेज लाईन आपण रिप्रेझेंटेशन करू शकतो. तर आपण ह्या आर्टिकलमध्ये काय स्टडी करतोय, 4 डिफरंट मेथड्स यूज्ड टू रिप्रेझेंट 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल ऑन ए प्लेन पेपर. प्लेन पेपरवरती 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल रिप्रेझेंट करण्याच्या 4 मेथड्स, त्यातली पहिली मेथड आत्ता आपण स्टडी केली. पहिली मेथड कुठली होती, तर व्हेज लाईन. पहिली होती व्हेज लाईन. तर आता ही व्हेज लाईन मेथड आपण स्टडी केली. त्यानंतर आता त्याच्या पुढची मेथड आपण स्टडी करूया. सो द नेक्स्ट मेथड इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला और क्रॉस फॉर्म्युला. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा क्रॉस फॉर्म्युला म्हणजे काय ते आपण इथे स्टडी करूया. So 3D molecule or 3-dimensional molecule projected on a plane of paper, it can be represented by Fisher projection formula. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय केलं जातं बघा. सो इन फिशर फॉर्म्युला और इन दिस रिप्रेझेंटेशन 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल,
3-dimensional molecule is projected on plane of paper. तर प्लेन ऑफ पेपरवरती 3-dimensional मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन केलं असतं. तर आता ह्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, त्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय कन्व्हेन्शन आहे बघा. सो टेट्राहेड्रल कार्बन ॲटम म्हणजे जो कार्बन ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटम किंवा 4 वेगवेगळ्या ग्रुप ऑफ ॲटम्सला जॉईन झाला आहे त्याला टेट्राहेड्रल कार्बन ॲटम म्हणायचं. कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ॲटम्स or group of atoms is called as tetrahedral carbon atom. So in Fisher projection formula, tetrahedral carbon atom is represented by 2 crossed lines. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये टेट्राहेड्रल कार्बन रिप्रेझेंट करायचा आहे तर तो 2 क्रॉस लाईनने दाखवला जातो. तर 2 क्रॉस लाईननं हा टेट्राहेड्रल कार्बन रिप्रेझेंट केला जातो. ह्या सेंटरला ही व्हर्टिकल लाईन आणि ही हॉरिझॉन्टल लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते तिथं तो टेट्राहेड्रल कार्बन ॲटम आहे असं कन्सिडर करायचं. सो टेट्राहेड्रल कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय 2 क्रॉस्ड लाईन्स. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये टेट्राहेड्रल कार्बन ॲटम जो आहे तो टेट्राहेड्रल कार्बन ॲटम 2 क्रॉस लाईननं रिप्रेझेंट केला होता. आता 2 क्रॉस लाईनपैकी एक लाईन जी असते ती लाईन कुठली असते, हॉरिझॉन्टल अशा प्रकारची. तर हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, सो बॉन्ड कमिंग फ्रॉम द कार्बन. तर कार्बनपासून जो बॉन्ड रीडरकडे आलेला आहे तो हॉरिझॉन्टल लाईन दाखवायचा. बॉन्ड कमिंग अप फ्रॉम कार्बन. आणि दुसरी जी व्हर्टिकल लाईन आहे अशा प्रकारची. सो व्हर्टिकल लाईन इट इज नथिंग बट बॉन्ड गोईंग बिलो द कार्बन. तर कार्बनच्या पाठीमागच्या बाजूला किंवा कार्बनच्या खालच्या बाजूला असणारे जे बॉन्ड आहेत ते बॉन्ड ह्या व्हर्टिकल लाईन दाखवले जातात. म्हणजे लक्षात घ्या. तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कशा प्रकारचा आहे, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये काय केलं असतं, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जो टेट्राहेड्रल कार्बन ॲटम आहे तर तो टेट्राहेड्रल कार्बन ॲटम कसा रिप्रेझेंट केला जातो, 2 क्रॉस लाईन रिप्रेझेंट केला जातो. एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. तर ह्या 2 क्रॉस लाईननं टेट्राहेड्रल कार्बन ॲटम रिप्रेझेंट केला जातो. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला तो गृहीत धरायचा. त्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन जी आहे ती हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, बॉन्ड कमिंग अप फ्रॉम द कार्बन ॲटम. आणि व्हर्टिकल लाईन म्हणजे काय आहे, बॉन्ड गोईंग बिलो द कार्बन. तर अशा प्रकारे ह्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानं 3-डायमेन्शनल मॉलिक्यूल हे प्लेन ऑफ पेपरवरती रिप्रेझेंट करता येतं. आता एक एक्झाम्पल घ्या. तर इथं हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये ही जी व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन आहे तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला काय आहे, टेट्राहेड्रल कार्बन. बरोबर सेंटरला टेट्राहेड्रल कार्बन ॲटम आहे. त्यानंतर 2 लाईन्स जी आहेत त्या लाईनपैकी ही आहे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, बॉन्ड कमिंग अप फ्रॉम द कार्बन. सो बॉन्ड कमिंग अप फ्रॉम द कार्बन हे ह्या हॉरिझॉन्टल लाईन दाखवलेलं आहे. आणि दुसरी जी लाईन आहे ती लाईन आहे व्हर्टिकल लाईन. तर याच्यामध्ये ही जी व्हर्टिकल लाईन आहे ती व्हर्टिकल लाईन म्हणजे काय, बॉन्ड गोईंग बिलो द कार्बन. तर अशा प्रकारे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. आता फॉर एक्झाम्पल
हा वेज फॉर्म्युला आहे, आपण मगाशी स्टडी केला आहे वेज फॉर्म्युला. तर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये सॉलिड व्हेज लाईन आहे, ह्या कार्बन आणि OH मध्ये सॉलिड व्हेज लाईन आहे. त्याच्यानंतर कार्बन आणि ह्या CH3 मध्ये डॉटेड व्हेज लाईन आहे, आणि इथं वरती सुद्धा कार्बन आणि COOH मध्ये डॉटेड व्हेज लाईन आहे. तर हा व्हेज फॉर्म्युला आहे, आणि हाच व्हेज फॉर्म्युला आपल्याला अशा प्रकारे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कन्व्हर्ट करता येतो. तो इथं नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. तर इथं हा जो कार्बन आणि हायड्रोजनमधला हा जो सॉलिड व्हेज लाईननं बॉन्ड दाखवलेला आहे, तो बॉन्ड म्हणजे काय असतो? सो बॉन्ड कमिंग टुवर्ड्स रिटर. तर हा जो सॉलिड व्हेज लाईन दाखवलेला जो बॉन्ड आहे, तो बॉन्ड म्हणजे काय? बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द पेपर टुवर्ड्स रिटर. त्याच्यानंतर इथं हा डॉटेड व्हेज लाईन आहे. डॉटेड व्हेज लाईन म्हणजे काय, किंवा डॅश्ड व्हेज लाईन म्हणजे काय? डॅश्ड व्हेज लाईन इज यूज टू रिप्रेझेंट बॉन्ड गोईंग बॅकवर्ड. पाठीमागच्या बाजूला जो बॉन्ड गेला आहे तो बॉन्ड त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर नॉर्मल लाईन, ह्या दोन कार्बनच्या दरम्यान नॉर्मल लाईन आहे. नॉर्मल लाईन म्हणजे काय? सो नॉर्मल लाईन डिपिक्ट्स बॉन्ड इन द प्लेन ऑफ पेपर. तर अशा प्रकारे इथं आपण हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण फिनिश केला. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला आर्टिकल स्टडी करायचं आहे. आणि नेक्स्ट जे आर्टिकल आहे दॅट आर्टिकल इज नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण अभ्यासूया. तर नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला म्हणजे काय बा? सो नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला इट कॅन बी ड्रॉन बाय व्हिज्युअलायझिंग मॉलिक्यूल बाय लुकिंग थ्रू द कार्बन सिंगल बॉन्ड. तर मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल व्हिज्युअलाइज करायचा. कसा व्हिज्युअलाइज करायचा? सो नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला इट कॅन बी ड्रॉन बाय व्हिज्युअलायझिंग द मॉलिक्यूल लुकिंग थ्रू द कार्बन सिंगल बॉन्ड. म्हणजे अशा प्रकारे कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तो कार्बन सिंगल बॉन्ड हा आपल्याला व्हिजिबल नाही आहे. आता हा फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना काय कन्व्हेन्शन्स आहेत ते आपण स्टडी करूया. आता हा फॉर्म्युला रिप्रेझेंट करत असताना काय कन्व्हेन्शन्स आहेत? तर फ्रंट कार्बन जो आहे तो फ्रंट कार्बन ॲटम कसा रिप्रेझेंट करायचा? सो फ्रंट कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय ए पॉईंट. तर हा जो फॉर्म्युला आहे तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये फ्रंट कार्बन जो आहे तो फ्रंट कार्बन ॲटम कशाने रिप्रेझेंट करायचा? पॉईंट. फ्रंट कार्बन ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय पॉईंट अँड रियर जे पाठीमागचं कार्बन. रियर कार्बन इज बाय सर्कल अराउंड इट. आणि रियर कार्बन जो आहे तो रियर कार्बन सर्कलनं रिप्रेझेंट करायचा. जे आपण एक इथं रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे बघा. तर ह्या रिप्रेझेंटेशनमध्ये जो डॉट आहे तो फ्रंट कार्बन ॲटम, आणि जे सर्कल आहे ते सर्कल म्हणजे काय? रियर कार्बन म्हणजे पाठीमागचं कार्बन. त्यानंतर कार्बनला जे हायड्रोजन ॲटम अटॅच झालं असतात किंवा 3 बॉन्ड्स अटॅच झाले असतात, ते 3 बॉन्ड्स कसे आहेत? सो 3 बॉन्ड्स ॲट फ्रंट कार्बन ॲटम इज शोन टू रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. तर जो फ्रंटचा कार्बन ॲटम आहे त्या फ्रंटच्या कार्बन ॲटमचे जे 3 बॉन्ड्स आहेत ते 3 बॉन्ड्स कसे दाखवायचे? सो दे आर शोन टू रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. त्यानंतर अँड 3 बॉन्ड्स ॲट रियर कार्बन ॲटम.
सो 3 बॉन्ड्स ॲट रिअर कार्बन ॲटम म्हणजे पाठीमागच्या कार्बन ॲटमवरचे जे 3 बॉन्ड्स आहेत. सो 3 बॉन्ड्स ॲट रिअर कार्बन are shown to radiate from the circumference of circle. म्हणजे पाठीमागच्या कार्बन ॲटमवरचे जे 3 बॉन्ड्स आहेत ते 3 बॉन्ड्स कसे दाखवायचे? दे आर शोन टू रेडिएट फ्रॉम सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कुठला आहे? नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर इथं इथेन मॉलिक्यूलचं फॉर्म्युलेशन केलं आहे. तर हे नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये हा जो सेंटरचा डॉट आहे तो डॉट म्हणजे कार्बन ॲटम. तर तो कसा आहे? फ्रंट कार्बन ॲटम. डॉट म्हणजे फ्रंट कार्बन ॲटम आणि पाठीमागचा जो आहे त्याला आपण काय म्हणतो? रिअर कार्बन ॲटम. ज्याच्यामध्ये सेंटरचा डॉट म्हणजे फ्रंट कार्बन ॲटम आणि जे सर्कल आहे ते सर्कल म्हणजे रिअर कार्बन ॲटम. त्यानंतर फ्रंट कार्बन ॲटमवरचे जे हायड्रोजन आहेत ते कसे दाखवले आहेत? सो 3 बॉन्ड्स ॲट फ्रंट कार्बन ॲटम आर शोन टू रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. तर हा फ्रंट कार्बन ॲटम, हा रिअर कार्बन ॲटम आणि ह्या फ्रंट कार्बन ॲटम जो आहे त्या फ्रंट कार्बन ॲटमवरचे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स कसे दाखवायचे? दे आर शोन टू रेडिएट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सर्कलच्या सेंटरमधून ते रेडिएट झालेले दाखवायचे. तर अशा प्रकारे हे रिप्रेझेंटेशन फ्रंट कार्बन ॲटमचं झालं. त्यानंतर जो रिअर कार्बन ॲटम आहे, रिअर म्हणजे तो सर्कल दाखवलेला आहे पाठीमागचा. तर रिअर कार्बन ॲटमवरचे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स कसे दाखवायचे? दे आर शोन टू रेडिएट फ्रॉम सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजे सर्कलचं जे काय सर्कम्फरन्स आहे त्या सर्कम्फरन्सवरून ते रेडिएट झालेले दाखवायचे. तर अशा प्रकारे इथं नीमन प्रोजेक्शन फॉर्म्युला इथेनचे रिप्रेझेंट केलेले आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट आर्टिकल आपण स्टडी करूया. सो नेक्स्ट आर्टिकल इज सॉहॉर्स. नेक्स्ट आर्टिकल इज सॉहॉर्स और आता दुसरं जे नाव आहे अँडायरन. सॉहॉर्स और अँडायरन और प्रिस्पेक्टिव फॉर्मूला. सॉहॉर्स फॉर्मूला और अँडायरन फॉर्मूला और प्रिस्पेक्टिव फॉर्मूला. So let's study Sawhorse formula or andiron formula or perspective formula. तर आता हे आपण स्टडी करूया. तर आता इथं सॉहॉर्स फॉर्म्युला जो आहे तो सॉहॉर्स फॉर्म्युला कशा प्रकारचा आहे बघा. तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो असतो, सो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड is represented by long slanting line. तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हा कसा दाखवला जातो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय लॉंग स्लँटिंग लाईन. तर अशा प्रकारे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अशा लॉंग स्लँटिंग लाईनने दाखवला जातो. आता ह्या स्लँटिंग लाईनचा जो लोअर एंड आहे तो लोअर एंड म्हणजे काय? सो लोअर एंड ऑफ लाईन रिप्रेझेंट्स फ्रंट कार्बन ॲटम आणि त्याच्यानंतर अप्पर एंड म्हणजे हा. तर हा एंड म्हणजे काय? अप्पर एंड ऑफ लाईन रिप्रेझेंट्स रिअर कार्बन ॲटम म्हणजे पाठीमागचा कार्बन ॲटम. म्हणजे स्लँटिंग लाईननं फॉर्म्युला दाखवला जातो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हा स्लँटिंग लाईनने दाखवला. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड स्लँटिंग लाईन दाखवल्यानंतर
जो लोअर कार्बन ॲटम आहे तो लोअर कार्बन ॲटम म्हणजे फ्रंट कार्बन ॲटम, आणि रिअर एंड जो आहे लाईनचा रिअर एंड जो आहे तो एंड म्हणजे काय, रिअर कार्बन ॲटम. देन द remaining three bonds of two carbon atoms are shown to radiate from respective carbon atoms. तर कार्बन ॲटमचे राहिलेले 3 बॉन्ड्स आहेत, ते 3 बॉन्ड्स कसे दाखवायचे. सो रिमेनिंग 3 बॉन्ड्स ऑफ 2 कार्बन ॲटम्स आर शोन टू रेडिएट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह कार्बन ॲटम. तर त्या रिस्पेक्टिव्ह कार्बन ॲटमपासून ते रेडिएट झाले दाखवायचे. तर इथे एक आपण स्ट्रक्चर रिप्रेझेंट केलं आहे सॉ-हॉर्स फॉर्म्युला. तर हा जो आहे तो सॉ-हॉर्स फॉर्म्युला आहे. कोणाचा सॉ-हॉर्स फॉर्म्युला आहे, सॉ-हॉर्स फॉर्म्युला ऑफ इथेन. तो कशा प्रकारचा आहे बघा. तर स्लॅन्टिंग लाईन आहे, तर एक स्लॅन्टिंग लाईन तिथं आहे. स्लॅन्टिंग लाईनच्या फ्रंटचा हा फ्रंट कार्बन ॲटम आणि हा रिअर कार्बन ॲटम. त्यानंतर फ्रंटवरती जे हायड्रोजन आहेत ते हायड्रोजन इथे दाखवले आहेत. कसे दाखवले आहेत, तर इथं दाखवत असताना ते त्या कार्बनपासून रेडिएट झाले दाखवले आहेत, किंवा रिअर कार्बन ॲटम्सपासून सुद्धा ते रेडिएट झालेले दाखवलेले आहेत. सो दीज आर द सॉ-हॉर्स फॉर्म्युला ऑफ इथेन. तर अशा प्रकारे इथेनचे हे सॉ-हॉर्स फॉर्म्युले असलेले पाहायला मिळतील. तर एक स्लॅन्टिंग लाईन दाखवलेली होती ह्याच्यामध्ये, हा फॉर्म्युल्यामध्ये अशा प्रकारची फ्रंट कार्बन ॲटम आहे, हा रिअर कार्बन ॲटम. त्याच्यावरती हायड्रोजन जे आहेत ते हायड्रोजन दाखवले आहेत. तर हायड्रोजन जे आहेत किंवा रिमेनिंग बॉन्ड्स जे आहेत ते बॉन्ड्स कसे दाखवले आहेत, रेडिएट फ्रॉम रिस्पेक्टिव्ह कार्बन ॲटम. ह्या कार्बन ॲटमपासून ते रेडिएट झालेले आहेत अशा पद्धतीने ते दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे असा जो फॉर्म्युला असतो तो फॉर्म्युला म्हणजे काय आहे, दॅट इज द सॉ-हॉर्स फॉर्म्युला. So here we completed the study of how three-dimensional structure of compounds are represented on plain paper. So four different methods are used to represent three-dimensional molecule on plain paper. First one is wedge formula. Then second one is Fischer projection formula. Then next one it is the Neyman projection formula, and last one it is the Sawhorse formula. तर ह्या फॉर्म्युल्याद्वारे आपण 3-dimensional स्ट्रक्चर जे असतं मॉलिक्युलचं ते प्लेन पेपरवरती आपण रिप्रेझेंट करू शकतो. सो we are going to stop here. Thank you.